श्रीराम समर्थ. प्राध्यापक के. व्ही. बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग क्रमांक 18. इंदूरमधील वास्तव्य. श्री महाराज उज्जैनमध्ये आहेत हे कळल्यावर जिजीबाई तेथे आली व मोठ्या हट्टाने आणि आग्रहाने त्यांना इंदूरला घेऊन गेली. तेथे पूर्वीचा गवळी त्यांना भेटला. त्याची मुले बाळे मोठी होऊन आपापल्या मार्गाला लागली होती. स्वतः त्याने 70 ओलांडली होती. 2 वर्षापूर्वी त्याची बायको पण वारली होती. एक दिवस त्याने श्री महाराजांना आपल्या घरी बोलावले. त्यांची पूजा करून तो म्हणाला, महाराज, मला आता किती दिवस ठेवणार? वारंवार आपली भेट होत नाही. आपल्या हाताने या देहाची राख व्हावी अशी माझी इच्छा आहे. ती आपण पूर्ण करावी. श्री महाराज बोलले, राम तुझी इच्छा पूर्ण करील. त्यानंतर 1 आठवडा गेला. एक दिवस पहाटे 4 वाजता श्री महाराज उठले आणि भर थंडीमध्ये तसेच उघडे गवळ्याच्या घरी गेले. तो जागाच असून श्री महाराजांची मानसपूजा करीत आपल्या अंथरुणावर बसला होता. मानसपूजेमध्ये त्याने घट्ट दही श्री महाराजांच्या समोर ठेवले आणि महाराज जर आत्ता इथे असते तर केवढा आनंद लोटला असता असा विचार त्याच्या मनात आला. हा विचार यायला आणि श्री महाराजांची स्वारी त्याच्यापुढे उभी राहायला एकच गाठ पडली. त्याच्या खांद्यावर हात ठेवून श्री महाराज बोलले, गवळी दादा, माझे दही कुठे आहे ते आण बघू. त्याने डोळे उघडले तर आपल्या डोळ्यावर त्याचा विश्वासच बसेना. मोठ्या आनंदाने श्री महाराजांना त्याने आपल्या अंथरुणावर बसवले आणि आपली खरी पूजा ग्रहण करण्याची विनंती केली. सूर्योदय झाल्यानंतर त्याच्या मुलाने श्री महाराजांना स्नान घातले व श्री महाराजांनी स्वतः गवळी दादाला स्नान घातले. स्नान आटोपल्यावर त्याने श्री महाराजांची अगदी मनापासून पूजा केली व त्यांना छान घट्ट दह्याचा नैवेद्य दाखवला. श्री महाराजांनी थोडे दही आपण तोंडाला लावले, थोडेसे म्हाताऱ्याला दिले व बाकीचे वाटून टाकले. नंतर ते बोलले, दादा, भगवंताने तुझा प्रपंच कडेला लावला आहे. त्याच्यापाशी मागण्यासारखे आता काही उरले नाही, म्हणून त्याच्या चरणावर मस्तक ठेवावे आणि त्या चरणासकटच ते वर उचलावे. यावर तो जी महाराज एवढे शब्द बोलला आणि त्याने त्यांच्या पायावर डोके ठेवले. एकदा ठेवलेले डोके त्याने पुन्हा वर उचललेच नाही. श्री महाराजांनी त्याला आपल्या मांडीवर घेतला, परंतु त्याच्या कुडीतून प्राण कधीच निघून गेले होते. हे पाहून श्री महाराज त्याच्या मुलांना व इतर मंडळींना म्हणाले, दादा गेल्याचे दुःख तुम्ही करू नका. मोठमोठ्या तपस्व्यांना साधणार नाही असा अंतकाळ त्याने साधला आहे. त्याने फक्त एका नामावर निष्ठा ठेवली आणि त्या निष्ठेचे फळ म्हणून ही योग्यता त्याला प्राप्त झाली. माझ्यावर त्याचे खरे प्रेम होते. नंतर श्री महाराजांनी स्वतः आपल्या हातांनी त्याची उत्तरक्रिया केली आणि त्याच्या अस्थी गंगेमध्ये टाकल्या. जिजीबाईची मुलगी ताई हिला यावेळी सुमारे 20वे वर्ष लागले असून तिच्या लग्नाला 4-5 वर्ष झाली होती. लहानपणापासूनच तिची प्रकृती अशक्तच असे व लग्न झाल्यानंतरही तिच्यात विशेष सुधारणा झाली नव्हती. अशा परिस्थितीत तिला दिवस गेले. पहिलीच खेप असल्यामुळे तिला डोहाळ्यांचा देखील बराच त्रास झाला. बाळणपणाचे दिवस भरत आले तेव्हा तिचा अशक्तपणा फारच वाढला आणि तिच्या हातापायांवर सूज आली. रक्तक्षयाची सर्व लक्षणे तिच्या ठिकाणी दिसू लागली व बाळणपणाच्या दिव्यातून ती सुरक्षितपणे पार पडेल किंवा नाही याबद्दल डॉक्टरांनी संशय प्रकट केला. दोन्ही दृष्टींनी तिचे दिवस भरले आहेत असे सर्वसामान्य लोकांना वाटले. श्री महाराज मुख्यतः जिजीबाईच्या घरीच असत व ताई देखील सदोदित त्यांच्या मागे मागे असे. तिची अवस्था बघून एकदा ते म्हणाले, ताई, तुला श्वास घ्यायला देखील श्रम होत आहेत. तुझ्या अंगात रक्त मुळीच राहिले नाही. तुझे कसे होईल? मला तर फार काळजी वाटते. यावर ताईने उत्तर दिले, महाराज, आपण माझ्याजवळ जोपर्यंत आहात तोपर्यंत मला मुळीच भीती वाटत नाही. मी सारखे नामस्मरण करते. राम काय करतो पाहू. असे म्हणून श्री महाराजांनी तो विषय सोडून दिला. यानंतर 8 दिवस गेले आणि एके दिवशी दुपारी ताईचे पोट दुखू लागले. रात्री 11-11:30च्या सुमारास जेव्हा जोराने कळा येऊ लागल्या तेव्हा त्या तिला सहन होईनात, म्हणून तिने श्री महाराजांना निरोप पाठवला की मला लवकर सोडवा. निरोप पोचल्यावर ते जिजीला म्हणाले, जिजीमाय, आज माझी कंबर फार दुखते आहे. मला पांघरायला एक घोंगडी दे. ते इकडे घोंगडी पांघरून कणत बसले आणि तिकडे ताईच्या कळा एकदम थांबल्या व तिला ग्लानीमुळे बेशुद्धी आली. 5 मिनिटांनी घोंगडीमध्ये
त्या त्या असा ताने मूल रडण्याचा आवाज येऊ लागल्याने जिजीबाई म्हणाली, महाराज इथे कोण रडत आहे? श्री महाराजांनी घोंगडी बाजूला केली आणि म्हणाले, अरेच्छा, ताईची मूल इकडे कसे आले? जा लवकर तिकडे घेऊन जा. जिजीबाईने त्यांचे अनेक खेळ पाहिलेले असल्याने ती इतकी स्तंभित झाली नाही. तिने ते मूल उचलले व सरळ ताईकडे नेले. ती अजून बेशुद्धच होती, परंतु आईने 2-3दा हाक मारल्यावर तिने डोळे उघडून पाहिले. तेव्हा महाराज कुठे आहेत हा पहिला प्रश्न विचारला. महाराज सारखे माझ्याजवळ बसून होते आणि त्यांनी बाळाला माझ्या हातात दिले तेव्हा मला जाग आली, पण महाराज तर इथे दिसत नाहीत, त्यांना लवकर बोलावून आण, असे ती आईला सांगू लागली. 1 तास झाल्यावर श्री महाराज तिच्या खोलीमध्ये गेले. त्यावेळी तिच्या आईच्या डोळ्यांना आनंदाश्रू लोटले. बाळ, आता तुला घाबरण्याचे कारण नाही, अगदी स्वस्थ पडून विश्रांती घे आणि होईल तेवढे नामस्मरण कर, असे तिला सांगून श्री महाराज बाहेर आले. जिजीबाईच्या भावाच्या ओळखीचे एक प्रोफेसर श्री महाराजांच्याकडे येऊ लागला. तो स्वाभाविक बुद्धिमान असला तरी अश्रद्ध होता, परंतु तितकाच प्रामाणिक होता. त्याचे व श्री महाराजांचे 2-2 तास संभाषण झाले. त्यात तो अनेक शंका विचारी आणि ते देखील अत्यंत प्रसन्नपणे त्याला उत्तरे देत. श्री महाराजांनी त्याला नाथ भागवताचा अभ्यास करण्यास सांगितल्यामुळे तो ते अगदी मनापासून वाचित असे. त्याची बायको मेली तेव्हा तो फक्त 31 वर्षाचाच होता, पण त्याने पुन्हा लग्न केले नव्हते. एक दिवस तो म्हणाला, महाराज आपण न मागता इतकी मेवा मिठाई आणि फळावळ लोक आपल्याला का देतात? श्री महाराज हसून बोलले, आहो हा प्रारब्धाचा गुण आहे. आपले अन्न, वस्त्र, पैसा, मान, अपमान व शरीर दुःख या गोष्टी प्रारब्धाधीन आहेत. हे ऐकून तो गप्प बसला आणि घरी गेल्या त्याने त्यावर पुष्कळ विचार केला, परंतु प्रारब्धाचा सिद्धांत त्याला पटेना. दुसऱ्या दिवशी श्री महाराजांच्याकडे आल्यावर तेथे बरीच मंडळी असल्याने तो बाजूला बसला. काही वेळ गेल्यावर एक गृहस्थ आला व त्याने त्यांच्यासमोर एक अत्तराची बाटली ठेवली. आणखी काही वेळाने दुसरा एक गृहस्थ आला, त्याने ती बाटली मागितली. तेव्हा श्री महाराजांनी त्याला ती देऊन टाकली. प्रोफेसरकडे पाहून ते म्हणाले, प्रारब्ध असा खेळ करीत राहते. तो म्हणाला, महाराज मला हे पटत नाही. तेव्हा ते जोराने म्हणाले, आहो तुम्ही नोकरी चाकरी करणार, घरदार सांभाळून प्रपंचात राहणार आणि आमच्यासारख्या गोसाव्यापुढे मिठाई येऊन पडते याचे वैषम्य वाटून घेणार. जरासे धाडस करा आणि मग पहा काय घडते ते. श्री महाराजांच्या या बोलण्याचा त्याच्या मनावर इतका मोठा परिणाम झाला की तो मुकाट्याने उठला. त्याने साष्टांग नमस्कार घातला आणि नोकरी सोडून निघून गेला. यानंतर 8-10 वर्षांनी अयोध्येमध्ये तो श्री महाराजांना पुन्हा भेटला. श्री रामरायाशी त्याचे संभाषण होत असे इतकी त्याची तयारी झाली, असे श्री महाराज स्वतः बोलले. जिजाबाईच्या कुटुंबाचा निकट स्नेह असलेले मोडक उपनावाचे एक घराणे इंदुरात होते. हे मोडक फार श्रीमंत असून पूर्वीच्या काळी ते सरकारला पैशाची मदत करीत असत, त्यामुळे त्यांचा मोठ्या सरकारी अधिकारी वर्गांशी परिचय असे. मोडकांना हरी नावाचा तरुण हुशार मुलगा होता. ह्या मुलाला सर्वजण भैयासाहेब म्हणत. याचे श्री महाराजांच्यावर एकदम इतके प्रेम बसले की तो 24 तास सारखा त्यांच्याबरोबर राहू लागला. भैयासाहेबांच्या प्रेमामुळे श्री महाराज मोडकांच्या घरी राहावयास गेले. एक दिवस भैयासाहेबांना ते म्हणाले, भैयासाहेब तुम्हाला प्रपंच पाहिजे का परमार्थ पाहिजे? भैयासाहेबांनी उत्तर दिले, महाराज मला परमार्थ पाहिजे. श्री महाराज पुन्हा बोले, पहा नीट विचार करा. परमार्थ पाहिजे असेल तर प्रसंग आल्यास हाती चौपदरी घ्यावी लागेल. आहे का तयारी? यावर भैयासाहेब म्हणाले, होय महाराज, माझीच आहे तयारी. बरे तर राम तसेच करील, असे बोलून श्री महाराज स्वस्थ राहिले. या सुमारास तुकोजीराव होळकर इंदूरचे अधिपती होते. तुकोजीराव हा मोठा स्वाभिमानी, तेजस्वी आणि सात्विक राजा होता. मल्हारराव गायकवाड यांच्या बाजूने त्याने थोडेसे काम केले होते. शिवाय शिंद्यांच्या काही भानगडीमध्ये त्याने शिंद्यांची बाजू उचलून धरली. त्यामुळे ब्रिटिश सरकार त्यांच्यावर जळफळत असे. त्याचप्रमाणे इंदूरच्या रेसिडेन्सी तो फार ताठपणाने वागल्याने सरकारशी त्याचा बेबनाम जास्तच वाढला. या सर्व गोष्टीचा परिणाम असा झाला की ब्रिटिश सरकार त्याच्यावर कडक नजर ठेवून वागू लागले. याची जाणीव त्याला पूर्णपणे होती. भैयासाहेब मोडकांच्या ओळखीने त्यावेळचे इंदूरचे दिवाण रावसाहेब पळशीकर यांचे श्री महाराजांच्याकडे येणे जाणे सुरू झाले. पळशीकरांना त्यांच्या दर्शनाने व बोलण्याने फार समाधान झाले.
ही गोष्ट त्यांनी आपल्या राजाच्या कानावर घातली. तुकोजीरावांची मनस्थिती फार अस्वस्थ होती, परंतु श्री महाराजांची खरी योग्यता आपणास समजल्याशिवाय आपण त्यांना मानणार नाही असे तो स्पष्टपणे बोलला. त्यांची खरी योग्यता समजण्यास काय उपाय करावा याबद्दल बरीच चर्चा होऊन शेवटी त्याने असे ठरवले की राजाने साध्या पोशाखात पळशीकरांच्याबरोबर श्री महाराजांच्या भेटीस जावे आणि त्याला श्री महाराजांनी ओळखले तर ते खरे साधू आहेत असे समजावे. त्याप्रमाणे एके दिवशी रात्री 10 वाजून गेल्यावर राजा एकट्या पळशीकरांना घेऊन मोडकांच्या घरी आला. डोक्याला पांढरा शुभ्र पंजाबी फेटा, अंगात पांढरा शुभ्र सदरा व खाली पांढरा शुभ्र पायजमा असा पोशाख राजाने केला होता. भैयासाहेबांनी त्या दोघांना श्री महाराजांच्या खोलीमध्ये नेल्याबरोबर श्री महाराजांनी तुकोजीरावाचा हात धरला व त्याला आपल्याजवळ बसवले. पळशीकर बोलले, हे माझे एक स्नेही आहेत. यांचे सरकारात काही काम आहे, ते होण्याची कृपा व्हावी म्हणून ते आपल्या दर्शनाला आले आहेत. दिवाणसाहेबांचे भाषण ऐकून श्री महाराज किंचित हसले आणि राजाकडे वळून म्हणाले, सरकारातले काम व्हायला सरकारने उठून दुसरीकडे जाण्याचे कारण नसते, पण सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारचा सरकार जो भगवंत त्याला विसरते, म्हणून त्याच्या चित्ताला अस्वस्थता येते. सरकारने बैराग्याच्या विरक्त वृत्तीने वागले पाहिजे. आपले काम होईल, आपल्या अब्रूला धक्का पोचणार नाही, पण तुम्ही मनापासून नामस्मरण करा. राम तुमचे रक्षण करील हा माझा आशीर्वाद घ्या. सुरुवातीसच श्री महाराजांनी मुद्दाम हात धरून बसता क्षणीच राजा मनामध्ये उमजला होता, परंतु त्यांचे हे भाषण ऐकल्यावर तर आपल्याला त्यांनी ओळखले याबद्दल त्यांची खात्रीच झाली आणि त्याने उठून साष्टांग नमस्कार घातला. आपण कोण व असे का आलो हे त्याने श्री महाराजांना सांगितले व त्यानंतर 2 तास त्यांचे गुप्त संभाषण होऊन मोठ्या प्रसन्न अंतःकरणाने राजा घरी परतला. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.